स्वप्नांची मैत्री तया बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्री तया जगण्याची रीत ही भारी दोस्तांना सावरणारी जोडणारी आशू किंजल आली तू कुठे होती? हा वेअर यू? मी कधीपासून फोन ट्राय करतोय, फोन कशाला बंद ठेवायचा? हा आणि तू क्लासला का नाही आली? तू सांगितलं होतं ना काहीतरी इम्पॉर्टंट शिकवणार आहे. अरे हा 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 મને श्वास तो लेवा दे. किती प्रश्न विचारते. वो पिक्चर जोवा गई थी बाहुबली. पिक्चरला एकटी गेली का? जिग्नेश साथे. जिग्नेश सोबत कशाला? कशाला म्हणजे तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम तसा नाहीये, पण मला सांगितलं असतं तर मी पण आलो असतो ना. कशाला? उगाच आमच्यामध्ये लुडबुड. लुडबुड? आता माझी लुडबुड वाटते तुला? मग काय? अरे मला माझी काय पर्सनल लाईफ छे के नाही, आणि हूँ जिथे जाईल तिथे तू यायला तू काय माझ्या बॉडीगार्ड आहे काय? आणि अशा तू कोण छे रे? कोण छे तू? कोण आहे तू माझ्या? मित्रज ने मित्रज रा. डोंट क्रॉस युअर लिमिट्स. अरे आणि पछी हूँ कुठे जाते, कशाला जाते, क्या जाते, मला असे काही प्रश्न विचारले ने तो आपली जी काय फ्रेंडशिप आहे ना ती पण ओव्हर, खत्म. किंजल काय शू बरास ना? देऊ का चहा? देऊ का? नाही चहा नकोय मला. अरे पण तूच ठेवलास ना. किंजल आशू गधेडा वांद्रा, तुला कितीदा सांगितलं माझ्या पाछड पाछड फिरू नको. अरे माझं लगीन होणार आहे जिग्नेश साथे. हे काय काय बोलते? नाही 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 असं नाही होऊ शकत किंजल, असं नाही होऊ शकत. माझ्या फिलिंग्स रेडी आहेत तुझ्यासाठी. हा ते प्रपोजल स्पीच सुद्धा रेडी आहे, फक्त थोडासा रंदा मारायचा बाकी. मग मी विचारणार होतो तुला. हा किंजल अगं जिग्नेश काल परवाचा पोरगा आहे, मी जन्मापासून तुझ्या क्लासला येतो ना. हा असं असं का वागते माझ्याशी? असं का वागते? हा काय झालं सांग ना, काय काय वाईट आहे माझं? सांग ना काय काय झालं सांग ना. हा सांग ना किंजल, सांग ना किंजल, काय प्रॉब्लेम आहे सांग ना मला, ते तरी सांग. काय प्रॉब्लेम आहे ते तरी सांग. हा मग मी नाही त्रास देणार तुला. सांग ना किंजल, किंजल सांग ना मला काय प्रॉब्लेम आहे. काय भूत दिसलं का? काय झालं? असं का करतोयस? हा काय झालं? तू ब्रश करणार आहेस म्हणजे तू नॉर्मल नाही आहेस. काहीतरी बिनसलंय तुझं. काय झालं आशू? तुझ्या ब्रश करण्याच्या स्टाईलवरनं असं वाटतंय की काहीतरी बिनसलंय. तुझे खरा खरा ब्रश फिरवतोस ना त्यावरनं असं वाटतंय की तुझी वाट लागली. तुझ्या प्रकारे चूळ भरतोस ना त्यावरनं असं वाटतंय की तू उद्ध्वस्त झालायस. काय झालंय? काही झालं नाही. सांग ना काय झालंय आशू? काही झालेलं नाहीये. तू माझ्यापासून लपवणार आहेस? काही झालं नाही. काय झालंय सांग, ताबडतोब सांग काय झालंय. त्याच्या त्या काळ्या दाढीच्या मागे तो एक उद्ध्वस्त धर्मशाळा लपवतोय असं वाटतंय मला. काहीतरी बिनसलंय त्याचं. मला तर असं वाटतंय की तो उद्ध्वस्त झालाय.
काय प्रॉब्लेम काय? त्याचा साधा प्रॉब्लेम नाही झाला, मग बिग प्रॉब्लेम झालाय त्याचा. तुला कसं माहिती? त्याने मिनलचा ब्रश यूज केलाय. का वापरलास माझा टूथब्रश? तुला सांगितलेलं कधीच कळत नाही का? डोक्यात नाही शिरत का? काय सारख्या माझ्या वस्तू वापरत असतोस? कधी लिपस्टिक, कधी दाढीत जास्त केस भरायला काजळ, काय चाललंय? मिनल, एक वेळ ते सगळं ठीक आहे, पण ब्रश? तिच्याकडे नको बघू डोळे वटारून. मायाशी बोल. सांग ना मला, या अख्ख्या घरात तुझी हक्काची एकतरी वस्तू आहे का? संपूर्ण दिवसभरात तुझी एकतरी वस्तू वापरतोस का? सारख्या आमच्या वस्तू का वापरतोस? लास्ट टाइम सांगते मी तुला, यापुढे माझ्याकडे बघ, यापुढे माझ्या एका जरी वस्तूला हात लावला तरी तंगड तोडीन तुझं. बोला मला हा बोला हा. आणि मी काही वापरणार नाही, माझ्या हक्काचं काहीच नाही, बरोबर आहे हा. त्या जिग्नेशला सगळं द्या तुम्ही हा. जिग्नेशला सगळ्या वस्तू वापरायला द्या. तो अमेरिकेला जातो ना, आणि मग तो आता शिकून आलाय, त्यामुळे त्याला सगळं द्या. पण आम्हाला काही देऊ नका. आमचा काय हक्क आहे? जगण्याचा सुद्धा हक्क नाहीये. जिग्नेशला द्या सगळं. माझी ट्रंक, माझी बॅग सगळं त्याला द्या, कळलं ना? माझी जागा सुद्धा देऊन टाका या घरातली. वाचलंस काय? स्वतःचे हक्काचे घर दुसऱ्याकडे गेल्यामुळे त्याने हे कृत्य केले असं त्याचं म्हणणं आहे. अरे पण मुळात तू ठरवलंस कसं? हा, हे तुझं घर आहे, लिगली कधी काही गोष्टी घडल्या नाहीत, तुझ्याकडे काही पुरावा नाही, तू स्वतःच ठरवलंस हे घर माझं आहे. वेडेच असतात बाबा लोक. तुझे पोहे ते बघ, माझ्या हक्काच्या टेबलवर ठेव. मिनल, ए मिनल, तुझ्या कॉफीत शुगर फ्री घालायचंय का साखर घालू? आशू, आशू, सुजाचे आहेत पोहे. ठेवली, द्या सगळं दुसऱ्यांना द्या हा. मला काही देऊ नका. मला फक्त हे म्हणा, ते ठेव, ते ठेव, ठेव, घेऊ नको ते हा. कारण माझं काहीच नाहीये, सगळं दुसऱ्यांचं आहे. द्या दुसऱ्यांना, माझ्या नशिबात काहीच नाहीये. तू एवढा का चिडतोयस? एकच प्लेट उरली होती नाश्त्याची आणि सुजाने खाल्लं नव्हतं म्हणून दिले त्याला पोहे. तुझ्यासाठी करू का वेगळे? कशाला कशाला? तुला कष्ट कशाला? तुम्हाला कष्ट कशाला? कष्ट मी करायचंय हा. तुम्ही फक्त फोन करायचा, मेसेज करायचा, मी येणार तिकडे आणि काम करून देणार तुमची. पण फायदे कुणाला? दुसऱ्यांना. ते बाहेरून येणार आणि फायदे घेऊन जाणार. कारण का? कारण ते शिकलेले, ते हुशार, आम्ही अडाणी. आम्हाला कुठे असतात भावना, कुठे असतं मन? अरे आशू, मी कधी असं केलंय का? नेहमी नेहमी असं वागतात सगळे, नेहमी. तोंडावर फक्त कौतुक आणि प्रेम, माया सगळं दुसऱ्यांवर. माझंच चुकलं, उगाच नातं जोडायला गेलो. आशू, काय झालंय? काही झालेलं नाही स्कॉलर. तू वाचते हे हक्क आणि घर आणि काय इथे आम्हाला राहायला जागा नाही आणि बाहेरचे येऊन बळकवतात घर. काय झालंय? काही झालेलं नाहीये स्कॉलर. अरे एरवी आम्ही दुःखी झालो, आम्ही प्रॉब्लेम मध्ये असलो की आम्हाला आनंदी वाटावं, बरं वाटावं म्हणून यू आर द माइन म्हणतोस ना. आता तू जसं असं रडायला लागल्यावर आम्ही काय करायचं? स्कॉलर, किंजल नॉट द माइन. ती लग्न करणार आहे. कोणाशी? ती चिल्ड्रन असताना ना, तिचा एक फ्रेंड होता जिग्नेश. तो इतकी वर्ष अमेरिकेला होता, आता आज तो परत येणार आहे. किंजल नेहमी म्हणते तिचं खूप प्रेम आहे त्याच्यावर, ती त्याच्यासाठी थांबली होती. आता ती त्याला प्रपोज करणार, मग दोघं लग्न करणार. म्हणजे
अजून प्रपोज करणार आहे ना ती त्याला. खरं सांगू का, एकूण परिस्थिती बघता तो तिला नाहीच म्हणेल असं मला वाटतंय. काय बोलतो स्कॉलर तू? माझ्या किंजलला कोण नाही बोलेल? शी इज बेस्ट. काय बेस्ट असो, किंजल बेस्ट. स्कॉलर, तिला काही बोलायचं नाही. तिचं माझ्यावर प्रेम नसलं तरी माझं तिच्यावर प्रेम आहे आणि नेहमी राहील. छान. मग तू तिच्यासाठी एवढी मैदानं जिंकलीस, पण शेवटी तिने तुझीच विकेट काढली. आणि एवढं होऊन सुद्धा शेवटी तू तिचा झेंडा घेऊनच आता मैदानात फेऱ्या मारणार. दुसरं काय करणार स्कॉलर? सांगतो, पण आधी रेश्माची माफी मागतोस. रागाच्या भरात तुझ्या ताईला काय काय बोललास तू, तिची काही चूक नसताना. यू शुड से सॉरी टू हर. ताई सॉरी ना, मी ओरडायला नको होतो तुझ्यावर. प्लीज फॉरगॉट मी. फॉरगिव्ह मी. दॅट वन. हे बरं आहे. आधी ओरडायचं मग सॉरी म्हणायचं. आपली ताई काय भोळीच आहे. नाही ग ताई, मी असं नाही ओरडलो तुझ्यावर मुद्दामून. ते मी सुद्धा टेन्शन मध्ये होतो आधीच. कसलं टेन्शन? तेच ना, नेहमीच ना. किंजल रागवली आहे, किंजल ओरडली आहे, किंजल चिडली आहे. हे बघ, यावेळेचा प्रश्न जरा गंभीर आहे. किंजलने तिच्या जिग्नेश नावाच्या मित्रासोबत लग्न करायचं ठरवलंय. काय? असं कसं? हे सगळं ना, हे सगळं राकेशमुळे होतंय. आता रेवाचं कसं होणार? तुला सांगते सुजय, आमच्या घरी ना कुणाला म्हणजे कुणालाच लग्न मानवत नाही रे. आधी मला लाभलं नाही, आता माझ्या भावालाही नाही. रेवाचं कसं होणार देव जाणे. एक मिनिट रेश्मा, मला एक सांग, प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी तू राकेशला कसं शोधू शकतेस आणि प्रत्येक प्रश्नावर तोडगा म्हणून तू कांदा कसा काय चिरू शकतेस? कांदा महत्वाचा आहे का आता सुजय? नाही, पण राकेशही महत्वाचा नाहीये. हो, सगळे बसून विचार करूया आणि तोडगा काढूया. तू हमारी थी, जान से प्यारी थी, तेरे लिए मैंने दुनिया सवारी थी. तू औरों की क्यों हो गई? जाऊ दे ना आता. आशा गेली ना ती सोडून, मग कशाला? सोड ना, गेली उडत. जाऊ दे कसं ताई, एवढा जीव लावलाय मी तिच्यावर. कोणी सांगितलं होतं जीव लावायला? हा, लावलास ना, बसला ना अडकून. नाही मिनल, त्याचा तो प्रॉब्लेम नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे? मला सांग, जगद्गुरु साहिर काय म्हणून गेलेत? काय? तुम मुझको ना चाहो तो कोई बात नहीं, तुम मुझको ना चाहो तो कोई बात नहीं, लेकिन तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी. वाह 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 वाह. फक्त हा शेर जगद्गुरु साहिर यांनी कुल्ला करताना अर्ज केला असेल असं वाटतंय. नाही, आणि याचा प्रॉब्लेम तोही नाहीये. अरे याने सांगितलंच नाही तिला कधी. तिला कसं कळणार याच्या मनात काय चाललंय ते? हे म्हणजे कसं झालं माहितीये का, आपण सदा बँकेत कर्जासाठी अप्लाय करायचं नाही, पण बँक श्रीमंतांना कर्ज देते म्हणून बोंबा ठोकायच्या. वाह, क्या बात है, क्या बात. वाह. काय काय चाललंय ताई? काय ठरलंय? तुम्ही सगळे मला मदत करणार असं ठरलंय ना? मग का ऐकवताय का तुम्ही सगळे मला? तू एक काम कर, तू जिग्नेशला फोन कर आणि त्याला विचार की मी येऊ का अमेरिकेला किंजलची पाठ राखीण म्हणून.
खरंच अमेरिकेला जाणार आहेस? ऐक ना आशू, पासपोर्ट करायला घे ना. नाही, त्याची गरज नाही पडणार. काय आहे, किंजल याला ते रुखवतीतल्या हंड्यात पण घेऊन जाईल ना. बास, शांत बसा आता. त्याला आधार द्यायच्या ऐवजी त्याची थट्टा काय करताय तुम्ही? आशू, आपला माणूस आपल्यापासून दूर गेल्यावर किती दुःख होतंय माहितीये मला. तू सावर स्वतःला. कसं सावरायचं ताई? किंजल लाईफ आहे माझी. ती गेली तर काय करायचं मी? तेच करायचं जे सगळे करतात ना, तेच करायचं. काय? एक बस सुटली की दुसरी धरायची. करेक्ट आहे. हे बघ आशा, आता तुझी बस चुकली आहे. ओके, किंजल तुला सोडून गेली आहे, मग तिने तिचं पुढचं आयुष्य निवडलंय. मग तू कशाला रडत बसतोस? नको अडकून राहूस तिच्यात. मूव्ह ऑन ना, जस्ट मूव्ह ऑन. हा, नाही जमलं मला असं तर. नसेल जमत तर नको करू, पण उगाच तिच्या मागे मजनू बनून फिरायचं नाही. आणि घरात किंजलचं नाव काढून रडगाणं तर अजिबात घ्यायचं नाही. ओके? आशू, किंजल आली आहे. किंजल, किंजल, काय झालं? आशू, मने तुझ्याशी बोलायचे. हो, आशूला पण तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. किंजल, ये ना. हे बघ किंजल, लेडीज फर्स्ट. थँक्यू आशू. आशू, मी तुला कीधून आहे जिग्नेश येणार आहे. तो आले, मला भेटले पण काय? पण मी त्याला काय बोलणार नाही. त्याच्या आधीच तो मला बोलले की त्याचं जेनेलिया नावाच्या एका मुलीवर प्रेम आहे आणि तो इथे यायच्या आधी तिला प्रपोज करून आले. आणि जर ती हो बोलले नाही तर तो अमेरिकेला रिटर्न जाणार. ते नाही बोलले तर एक अंडी काय पण काय बोलते. अरे जिग्नेश इज बेस्ट. त्याला कोणी नाही बोलूच नाही शकत. आशू, आशू, मारू सुंदर सपનું તૂટી ગયું. ओ किंजल, ओ आपण ना एक काम करू. हा, आपण जिग्नेशचं घर ना बांधायलाच नको. हा, पण तू सांभाळ स्वतःला. हा, सांभाळ. आशू, मने ने कुठेतरी शांत प्लेस वर जाऊन बसायचे. गच्चीवर जायचं? काय यांना हाकलू? तसं नाही. आय वॉन्ट टू स्पेंड सम टाइम अलोन. आशू, माझं एक काम करेल? हो, सांग ना किंजल, सांग. मला आज लेट होईल. तू सांजे माझ्या घरी जाऊन माझ्या झाडांना पाणी घाल. झाडांना? हो हो, नक्की. थँक्यू आशू, थँक्यू. किंजल, तू काळजी करू नको ग. तुला दुसरं कोणतरी चांगला माणूस भेटेल नक्की. आवजू. बाय किंजल.
हिरो जास्त नाचू नको. अजून ती कोणती जिनिलिया हो नाही म्हणाली. हा त्यांनी काय फरक पडतो. हा सगळ्यात महत्वाचं काय माझी बस चुकलेली नाहीये. या आशाच्या आशा आता अजून पल्लवित झाल्यात. आता माघार नाही. आता किंजल यू आर द माय. दिल माझा तुझा झाला तू खिडकीत येऊन बघना.